नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत तणाव वाढताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं असून ते आज सकाळी विधानभवनात अर्ज दाखल करणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना उमेदवारी न दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. काँग्रेसने आता स्वतःचा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीहून एबी फॉर्म मुंबईत पाठवला जाणार असून श्रीनिवास बिक्कड हा फॉर्म घेऊन येणार असल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात संवादाचा अभाव असल्याची टीका होत असून मित्रपक्षांना अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे एकमेव जागेसाठी तणाव वाढत आहे. दरम्यान या अंतर्गत वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सक्रिय झाला आहे. 6 उमेदवार आधीच जाहीर केल्यानंतर 7वा उमेदवार देण्याबाबत पक्ष पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. अजून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा झाली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून या चर्चेत माजी आमदार जिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी सक्रियपणे चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील आजच उमेदवारी जाहीर होईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल हे लवकरच स्पष्ट होईल. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी भाषा शिक्षण व्यवस्था आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की मराठी भाषेबद्दल ते लोकांच्या हितासाठी बोलत आहेत आणि आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. सध्या राज्यात बाहेरील लोकांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पुढे जाऊन मराठी पुरस्कार स्वीकारताना हेच लोक दिसतील अशी टीका त्यांनी केली आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असून त्यांच्या जागेवर डोळा ठेवला जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे. शाळा विकल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी यामागे मोठं आर्थिक हितसंबंध असल्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच त्यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं की लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी IPL आणि कॉन्सर्ट सारख्या कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवलं जात आहे, जेणेकरून नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारू नयेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकणं अनिवार्य करण्याच्या निर्णयावर भाष्य करत म्हटलं, ज्या ठिकाणची माती भुसभुशीत असते तिथेच घुशी तयार होतात, पण खडकात घुशी होत नाहीत. सध्या सुरू असलेल्या मराठी शिकवण्याच्या उपक्रमावर त्यांनी भर देत स्थानिक भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी एकजूट गरजेची असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील पायधोनी परिसरात डोकाड्या कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने मोठा गोंधळ उडवला असून यातील मृत्यूचं कारण अधिक स्पष्ट होणं कठीण झालं आहे. डॉक्टर आणि पोलीस प्रशासन यावर वेगवेगळ्या तपासण्या करत आहेत आणि सध्या या प्रकरणात विषारी किंवा रासायनिक पदार्थाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला कुटुंबियांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांची न्यूरोलॉजिकल स्थिती खालावली, ज्यामुळे त्यांची शुद्ध हरपली आणि काही तासातच चौघांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी या मृत्यूच्या परिस्थितीची तपासणी केली असता अन्नातून होणारी सामान्य विषबाधा असण्याची शक्यता नाकारली आहे. त्याऐवजी डॉक्टरांचा असा अंदाज आहे की मृत्यूच्या कारणांमध्ये आणखी काही गंभीर कारणं असू शकतात. विशेष म्हणजे मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता आहे, पण याबाबतीत सामान्य रुग्णालय प्रशासनाने अधिकृत पुष्टी केलेली नाही. कलिंगड खाण्याच्या कारणावरून मृत्यू होण्याचा गुण अधिकच वाढला असून पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात सध्या हवामानात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. आज उष्णतेचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. आजही बहुतांश भागांमध्ये कडक उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंशाच्या आसपास पोहोचलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होऊ शकते, तरी उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवणार आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याच्या दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये वॅपिंग करत असलेला रियान परागचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रियान पराग अडचणीत आला आहे, कारण भारतात ई-सिगारेट्सवर बंदी आहे. BCCIने रियान परागला नोटीस दिली असून त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या अहवालाने दिलेल्या रिपोर्टनुसार वॅपिंगला भारतात परवानगी नाही आणि या प्रकरणावर आधारित IPL पुढील कारवाई करेल. भारत सरकारने 2019 मध्ये ई सिगारेट्सवर बंदी घातली आहे. या कायद्याअंतर्गत ई सिगारेट्स वापरणं, विक्री करणं किंवा बाळगणं या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येते. रियान परागला या प्रकरणावर स्पष्ट उत्तर द्यावं लागणार आहे. यानंतर BCCI आणि IPLची पुढील कारवाई ठरवली जाईल. सनराइज हैदराबादने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला, जिथे मुंबईने रायन रिकेल्टनच्या शतकी खेळाच्या जोरावर हैदराबादला 244 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हैदराबादने मात्र हे आव्हान सहजपणे पार करत 244 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि सामना 6 विकेट्सने जिंकला. यामुळे हैदराबादला पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव गंभीर परिणाम देणारा ठरला आहे, कारण त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता आणखी कठीण झाला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.